बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ सिंधुताई सपकाळ लिखित आत्मचरित्र मी वनवासी. माझ्यावर बालपणी खूप प्रेम केलं असेल, मला माया लावली असेल तर माझ्या आजीने, आईच्या आईने. आज तिची आठवण व्हायला लागली. देवानं तिला उचलून न्यायची खूप घाई केली. मरताना तिने म्हटलं होतं म्हणे माझ्या चिंदीला भेटवा म्हणून, पण माझ्या सासरच्या लोकांनी मला पाठवलीच नव्हती. शेवटी मी भेटू शकले नाही व ती थांबू शकली नाही. दुसरी माझ्यावर खूप जीव असलेली व्यक्ती म्हणजे माझे वडील. मी त्यांना अण्णांजी म्हणायचे. त्यांनी सुद्धा देवाघरी जायची खूप घाई केली आणि ही त्यांची लढीवाळ बेटी अशी उघड्यावर पडली. मरायच्या 4 दिवस अगोदर मला भेटायला सासरला आले होते ते. त्यांना पुरणपोळी खूप आवडायची, पण मी ती करू कशी? करावी वाटत होती, पण संपूर्ण सामानाला कुलूप लावून सासू निघून गेली होती. जाऊ माझ्याशी बोलत नव्हती. यावेळेस मात्र माझी मैत्रीण, नात्याची चुलत ननंद माझ्या मत्तीला धावून आली. तीही माझ्यासारखीच एक सासूरवाशीण होती आणि तिच्या भावाला तिचीच ननंद दिल्यामुळे व ती ननंद भयंकर भांडकुदळ असल्यामुळे जर तिला कधी नवऱ्याने मारले तर ननंदेचं काहीही चुकलं नसलं तरीही तिला भडाभडा मार पडायचा आणि ही प्रथा सर्रास चालू असायची. याची बहीण त्याला आणि त्याची बहीण याला. त्यांची काहीही चूक नसली तरी मारायचंच. तिने घरून थोडासा गूळ आणि डाळ आणून दिली आणि मी पुरणपोळी केली. वडील ताटावर बसले. त्याने हसत हसत मला 4 ओळी ऐकवल्या, कारण सर्व परिस्थिती त्यांच्या लक्षात आली होती. वडील म्हणाले, नुसत्या जीवा जावा लेकीच्या गावा आणि पुरणपोळी खावा. माझ्या वडिलांना कधी रडलेलं आवडायचं नाही, त्यामुळे त्यांच्यासमोर हा गुन्हा होता. लहानपणी तर आम्ही सर्व भावंडे रडणे विसरून गेलो होतो, पण आज का कुणास ठाऊक अण्णाजींनी म्हटल्या 2 ओळींनी माझा बांध फुटला. मी तोंड लपवलं. खाली बघत गुपचूप रडू लागले आणि ताटातील पोळी संपली असेल म्हणून तिकडे नकळत बघितलं. मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या अण्णांजीही रडत होते. टपटप अश्रू पोळीवर पडत होते. अश्रूंसह पोळी तोडून खात होते. अण्णांजी, आपण रडता? मी भीत भीत विचारलं. हा बेटा, असं म्हणून अण्णांजी पुढे सांगू लागले. बेटा, तुझी ही आई माझी दुसरी पत्नी. माझी पहिली पत्नी 2 वर्षांचा मुलगा आणि 6 महिन्यांची मुलगी मागं ठेवून देवाघरी निघून गेली. दोन्हीही मुलांना तळहाती जपलं. मुलं मोठी झाली. दोघांचीही लग्न ठरली आणि लग्नघटिका 15 दिवस राहिली असताना मुलगा आणि मुलगी दोघे अचानक आणि एकाच वेळी बस 6 तासांच्या अंतरानं मरण पावली. त्यावेळी मी वेडा पिसा झालो होतो. हिमालयात एका साधूसह जाण्याची भाषा करीत होतो मी, आणि तुझ्या काकांनी, माझ्या लहान भावाने तुझ्या आईला माझ्या गळ्यात बांधली. मी कुठं जाऊ नये म्हणून. माझ्या दुसऱ्या लग्नाचं पहिलं अपत्य तू आहेस. बाळ, तू खरी निर्धारी आहेस, सोशिक आहेस. तुझ्यात माझा फार जीव आहे बेटा. म्हणूनच मी तुला भेटायला आलो आणि तूही मला माझ्या आवडीचं करून खाऊ घातलंस. बेटा, तुझ्या आईनं मला कधी समजून घेतलं नाही. तू खूप मोठी होशील. कोणत्याही परिस्थितीला डगमगू नकोस. संकटाला धैर्यानं तोंड द्यायला शिक. अन्यायावर तुटून पड. कोणतंही चांगलं काम करताना मागं पुढं पाहू नकोस. प्रसंगी कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायची तयारी ठेव. तू माझाच वंश आहेस बेटा. तू करारी असणारच. तुला माझा पुरेपूर आशीर्वाद आहे बेटा. मी जरी मेलो तरी माझा आशीर्वादरूपी आशा, शुभकामना तुझ्या पाठीशी सदैव उभ्या असतील. अण्णांजींनी केलेली निर्वानिर्वीची भाषा मला कळत होती.
पण वळत नव्हती. अण्णांजी अश्रू भरल्या नयनाने निरोप घेऊन माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेले. आणि तिसऱ्याच दिवशी मला माहेरवरून न्यायला माणूस आला. माझे वडील देवाघरी गेले होते. शेवटची तयारी मी गेल्यावर होणार होती. मरता मरता मला भेटून जायला वडील विसरले नव्हते. आता त्यांच्या कलेवराची शेवटची भेट मला घ्यायची होती. त्यांना अखेरची आंघोळ मला घालायची होती. त्यांना डोळं भरून मला परत एकदा पाहायचं होतं. त्याने दिलेला संदेश जसाच्या तसा पालन करीन हे सुद्धा मला त्याला शपथेवर सांगायचं होतं. निघायची खूप घाई होती. पायी चालत 10 मैलांचं अंतर काटायचं होतं. नंतर गाडी पकडायची होती. रस्ता उरकत नव्हता. सोबत 2 मुलं होती. एक मुलगा खांद्यावर होता, एक कडेवर होता. चालताना पायात पाय अडकत होते. मलकापूर आलं, मलकापूर असं कोणीतरी ओरडलं आणि मी स्वप्नातून जागी झाले. लक्षात आलं आपण रेल्वेत विना तिकीट प्रवास करीत आहोत. मलकापूर स्टेशन आलं आहे. उतरलं पाहिजे इथे. कारण लहानपणी आईच्या मागे लागून एकदा जाळीच्या देवाला गेले होते ते मलकापूर हेच. मुलगी जवळ घेतली. ती तर रडत नव्हतीच. जणू आईला त्रास द्यायचा नाही असाच तिचा बाणा होता. तो लहानसा जीव किती शहाणा होता. तिला अधिक घट्ट जवळ घेतलं. गाडीच्या खाली उतरले. अनेकांच्या सोबत चालायला लागले. तरीही टीसीने बरोबर ओळखलंच. अहो बाई, तिकीट तिकीट द्या. मी खरी कबुली दिली. माझ्याजवळ तिकीट नाही. दंड भरायलाही पैसे नाहीत. काय तुमच्या नियमात बसेल ती शिक्षा मला द्या. टीसीने दरडावून विचारलं. कुठून आलात? मी शांतपणे उत्तर दिले. वर्धेवरून. टीसी हळूच म्हणाला. आता कुठे जाणार? मी उत्तर दिले. जाळीच्या देवाला. मी जाळीच्या देवाचं नाव घेता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पालटले. कदाचित महानुभाव पंथाचा उपदेशी असावा. तुम्ही इथंपर्यंत विना तिकीट आलात, पण आता पुढे कसे जाणार? कारण इथून बुलढाणा ते जाळीचा देव असा एसटीचा प्रवास आहे. कंडक्टर कसा घेईल? मी सांगितलं. मला जाळीचा देव नेईल. पण असे बोलताना डोळ्यातले 4 थेंब खळकन खाली पडलेच. टीसीने खिशात हात घालून 16.5 रुपये काढले आणि मला दिले. सोबत हमालही दिला. मला व्यवस्थित गाडीत बसवून द्यायला सांगितलं. बरं वाटलं. मी टीसीला नाव विचारलं. वाटलं कुठेतरी या देव माणसाची नोंद ठेवावी. पण टीसीने सांगितलं की चक्रधर स्वामीला माझा दंडवत सांगा. हाच माझा पत्ता. दुपारी कडक 12ची वेळ. मी जाळीच्या देवाला पोचले. देवाला डोळे भरून बघितलं. जवळ फूल वगैरे काहीच नाही. बस देवाला सांगितलं, हे 2 हस्तक आणि 3रं मस्तक आहे. हवं तर घेऊन टाक. देवाला हात जोडून समामंडपात येऊन कोपऱ्यात बसून राहिले. डोळे मिटून घेतले आणि भगवंताला विचारलं. स्वामी, मी कुठे जाऊ? मला मार्ग दाखव रे देवा. आता मला तुझ्याशिवाय मार्गदर्शक नाही. बस तूच आता माझ्याकडे बघ रे बाबा. नकळत डोळा लागला आणि तेवढ्याच अवधीत मला स्वप्न पडलं. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर कोणी कृश व्यक्ती बसलेली होती. मला जवळ ये असं खुणावीत होती ती. मी उठले. जवळ जायला लागले. मला पंख फुटलेत. जणू मी हवेवरच तरंगत गेले. मला स्पष्ट आवाज ऐकायला आला, जमिनीतून आल्यासारखा. तू खानदेशमध्ये निघून जा. देवाची प्रार्थना संपली आणि धडाडून नगारा वाजला. त्या नगाऱ्याच्या प्रचंड दंदनाटाने मला जाग आली. मी डोळे उघडले तर समोर 2-4 साधू आपलं सामान आवरून व पलोटली बांधून हाताला मनगटी गुंडाळून निघायच्याच तयारीत देवाला निरोपाचे दंडवत घालीत होते. मी त्यांना भीत भीत विचारले, बाबा आपण कुठे निघालात? खानदेशमध्ये. ताडकन उठलेच, कारण मला खानदेशमध्येच जाण्याची आज्ञा झाली होती. साधूंना गयावया करून सांगितलं, बाबा
मला येऊ द्याल आपल्यासोबत? ते म्हणाले की हरकत नाही. त्यांनी माझ्या ममताला जवळ घेतलं. ते जेवले, ते मला दिले. तिकिटाला पैसे कमी पडले तेव्हा त्यांनीच माझं तिकीट काढलं आणि त्यांच्यासोबत मी खानदेशमधील वाधौदा, सावदा, फैजपूर ही गावं बघितली. त्याच दरम्यान फैजपूर येथील मठपती महंत राजधर बाबा यांना स्वप्न पडलं की सिंधुताई तिकडे आली आहे, तिला मंदिरातच ठेवून घ्या. स्वप्नांत दृष्टांत दिला. म्हणून मला फैजपूर येथील दत्त मंदिरात प्रवेश मिळाला. माझ्या जीवनात अशा न पटणाऱ्या घटना खूप येऊन गेल्यात. त्या मी जशाच्या तशा सांगणार आहे. जगाला पटो वा न पटो, ह्या घटना लिहिणे म्हणजे पटणाऱ्यास फसवणे किंवा अतिरेक करणे असे म्हटले जाईल. पण जर घडलेल्या घटना सांगण्याच्या टाळल्या तर मी माझ्याच मनाला फसवल्यासारखं होईल आणि मला ते पटणार नाही. याच दत्त मंदिरात फैजपूर येथे मी 3 वर्षे काढली. पूज्य राजधर बाबांनी माझ्या ममताचं संगोपन केलं. त्यांच्या बहिणीने तपस्विनी सुभद्राबाई पुजधेकर यांनी माझ्या ममताकरता खरंच तळहातांचा पाळणा केला. तिची खूप काळजी घेतली. मात्र नंतर थोडे खटके उडू लागले. 3 वर्षे मंदिरात राहिल्यानंतर फैजपूरलाच भाड्याने खोली घेतली. मंदिरावेगळी झाल्यानंतर जगायचं साधन फक्त देवाचं भजन. देवालयात जाऊन भजन म्हणायची, मूड लागला तर रस्त्यानेच गायची. जास्तच गरज वाटली तर स्टेशनवर सुद्धा गायची. कुणी आग्रह करून महिला मंडळात गाण्यासाठी बोलवायचे. 4 पैसे न मागता मिळायचे. खानदेशासारखा दाता नाही आणि सिंधूसारखा घेता नाही. खानदेशाने माझ्या कलागुणांचे खूप कौतुक केले आणि 4 पैसे न मागता मिळत असल्यामुळे जगायचं बळ आलं. असा हा नवीन थाटलेला प्रपंच रेटत होते. सकाळी डोळ्यांत आसू आणि तोंडावर हसू अशी परिस्थिती होती. भाड्याच्या खोलीत फक्त 1 बॅग होती. घरमालकांनी 4 पोती अंतराला दिली होती. खानावळीचा डबा आणून खात होते, चहा पित होते. मंदिरातून मी काहीही घेतलं नव्हतं. मी जरी मंदिरातून बाहेर पडले तरी माझी ममता मंदिरातच राहत होती. मंदिराचे आई बाबा तिला सोडायला तयार नव्हते. ममता काही वेळा मला भेटायला यायची एवढेच. एकदा मी या धिटुकलीला म्हटलं, ममता, तू आता मला भेटायला आलीस ना, आता जाऊ नकोस बच्चा. आज मी तुला माझ्या कुशीत घेणार आहे. माझ्या ममताने माझ्याकडे एकटक बघितलं आणि म्हणाली, आई, अगं मी तुझीच ना. तू माझी छान छान आई. आई आई ग. तू जर आज मला जाऊ दिलं नाही तर मंदिरामधील आत्या आणि बाबा म्हणतील, आई भेटल्याबरोबर पोरगी गेली की नाही. शेवटी आपण परके ते परकेच आणि उद्याला ते मला मंदिरातून हाकलून देतील. आई, मग तू गाणं म्हणशील, फिरशील की मला सांभाळशील. म्हणून आई मला जाऊ दे ग. मी तुझीच ममता. तुला परत उद्याला भेटायला येईन हं. ही 3 वर्षांची चिमुरडी मला परिस्थितीची जाणीव करून देत होती. कर्तव्य दक्ष होती आणि मी मात्र संभ्रमित झाले होते. ही खरंच का ममता बोलत होती? 3 वर्षांची पोर ही असं कसं बोलू शकली? हे काय घडलं आहे? खरंच ममताचे बोल ऐकताच मी उन्मळून पडले. डोळ्यांना धारा लागल्या. मी रडत होते तर माझी ममता चिमुकल्या हाताने माझे अश्रू पुसत होती. आज तीच माझी आई आणि मी तिचं बाळ होते. मंदिरामध्ये असताना दर्शनास आलेल्या भाविकांच्या गजबजाटात मी स्वतःला विसरून गेले होते. पण मंदिरातून बाहेर पडले आणि मला माझी आठवण व्हायला लागली. यावेळेस माझं वय होतं 25 वर्षांचं. भाड्याच्या खोलीत मी एकटी असायची. माझी ममताही नसायची. सारा गाव शांत झोपी जायचा आणि मी मात्र आढ्याकडे बघत राहायची. घरावरच्या पत्र्यांची लकेर आणि लकेर मोजून व्हायची. पुस्तके वाचून मेंदूचा भुगा पडायचा. पण झोपेचं टिपूसही डोळ्यात यायचं नाही माझ्या. नाही त्या कल्पना मनात यायच्या. भीती वाटायची. कधी वाटायचं कोणीतरी जवळ यावं आणि म्हणावं, अगं घाबरतेस कशाला, हा बघ मी आलोय. कधी खरंच निसर्ग बंड करून उठायचा. शरीर अंगात ताप नसतानाही इतकं तापायचं की रात्रीलाच मी थंड पाणी अंगावर घ्यायची. कधी कधी शरीरातील पेशी इतक्या बधीर व्हायच्या, ताठरून जायच्या
की वाटायचं चरखात घुसून स्वतःला उसासारखं पिळून घ्यावं. माझं शरीर हाताबाहेर जात होतं. गाण्याचा कार्यक्रम हेच जगायचं साधन होतं आणि याच कार्यक्रमात अनेकांशी परिचय झाला. काही जण खरंच बहीण मानू लागले, काही लोक आकर्षणातून जवळ यायला लागले, तर काही माझ्या गोड गळ्यावर भाळले. यावेळेस मात्र मला एक शोध लागला. तो असा की कुणी यावं आणि मला हळूवार साथ घालावी आणि त्याला मी तितकंच उत्कट प्रत्युत्तर द्यावं, असं चित्र मी कल्पनेनं बघायची. पण जेव्हा प्रत्यक्ष पुरुष माझ्याजवळ यायला लागला त्यावेळी मला धडकी भरू लागली. असे काही लोक मला भेटलेत की ज्यांनी मला दिलासा देऊन हातात हात घ्यावा आणि माझ्या पत्नीचा मला खसकन ओढणारा राकट हात नेमका याच वेळी आठवावा. एकांतात पूर्ण पाकळी फुलावी आणि कुणी जवळ बसायचा प्रयत्न केला व पुरुषी स्पर्श माझ्या अंगाला झाला की मी कळ्याकळ्याने मिटून जावी, जीव गुदमरून जावा. वयाच्या 12व्या वर्षीच लग्न होऊन पतीकडे माझी पाठवणी झाली. मला अजून काहीही कळत नव्हतं. शरीर फुलत नव्हतं आणि उमलतही नव्हतं. पण पती थांबायला तयार नव्हता. मी वादळात सापडल्या वेलीप्रमाणे थरथरायची. वेदना असह्य व्हायची. मस्तकात कळ उठायची. कधी पोटात भयंकर तिडीक मारावी आणि पतिराजाने मला लोळा गोळा करून परत पुन्हा पुन्हा खाली आदळावं. वेदना असह्य झाल्या तर तोंडासह ओठी घट्ट दाबून धरावं. त्यांना काय करायचं ते करू द्यावं, हा नियम पाळलाच पाहिजे. नाहीतर माझ्याजवळून दूर जाता जाता 2 लाथा बसायच्या, वरून शिव्यांचा प्रसाद. त्यापेक्षा वेदना सहन करणे बरे. हा माझ्या पतीचा दोष नव्हता. 4 मुलं शोभावीत एवढं त्यांचं वय जरड झालं होतं. मला तर कुठं तारुण्याची तोंड ओळख होत होती. तारुण्याची पूर्णाकृती ऐसे होते माझे पती, त्यांनी समजून घ्यावं किती मी पाकळी उमलती. त्या काळी आमच्या गवळी समाजात मुलं फार व मुली कमी असा घोटाळा होता. माझंच बघा ना, मला 3 मुले व 1च मुलगी. माझ्या सासूबाईंना 5ही मुलेच, मुलगी झालीच नाही. दुसरं आश्चर्य असं की माझं लग्न झालं तेव्हा पती वयाने मोठे असले तरी त्यांच्याही पेक्षा मोठ्या भावाचे लग्न व्हायचे होते. माझं लग्न झाल्यावर मी माझ्या जावेच्या लग्नाला गेले होते. असे हे सर्व आडवे तिडवे योगायोग. माझ्यावर तेव्हा कोवळ्या किरणांचा शिडकावा व्हायचा. हलके हलके फुलायची ती वेळ. परंतु जसे अंकुर फुटले तसेच भाजून गेले. नियतीनं मला फुलायची संधीच दिली नाही. माझ्यावर दररोज बलात्कार होत गेला आणि यातून मला 14व्या वर्षी पहिल्या मुलाची प्राप्ती झाली. मात्र माझ्या मनावर उमटलेले अप्रिय ठसे कधीच पुसले गेले नाहीत. इथंच माझ्या शरीराची कमतरता मला जाणवायला लागली. माझं एकांतात रसरसणारं शरीर प्रत्यक्षात किती कमजोर आहे याचा मला नव्याने शोध लागला. एकदा याच शरीरावर झालेल्या जखमांची पुनरावृत्ती व्हायला नको असं माझं मन मला बजावायचं. छातीची धडधड अधिक वाढायची. डोक्यात तिरस्काराची सनक उठायची. हे पुन्हा होणं शक्य नाही, होणं नाहीच, बस. आणि पुढे मी माणसांचा सहवास टाळू लागले. शक्यतो अलिप्त राहायचा प्रयत्न करू लागले. पण कार्यक्रम संपल्यावर माणसांचा गराडा भोवती पडायचाच. यातून एखाद दुसरा अधिक जवळ यायचा प्रयत्न करायचा. त्यावेळेस मात्र मला हात जोडून सांगावं लागे, साहेब, तुमच्या नाजूक प्रतीचा शृंगार करण्याकरता प्रेताची निवड करू नका. मला जगू द्या आणि तुम्हीही जगा. आणि मी ठरवलं, आपलं डौलदार शरीर बेडौल करायला पाहिजे. तोंडावरची तकाकी संपवून टाकायला हवी. हा विचार मनात येताच मी तळणाचं पुरणाचं गोडदोड खाणं बंद केलं. जाडं भरडं 9 वारी नेसायचं. 4-4 दिवस डोक्याला तेल लावायचं नाही. जशी झोपेतून उठले तशी दिवसभर असायचे. जाणून बुजून अंगावर माती घ्यायची. 3-3 दिवस त्या काळात आंघोळी केली नाही. सकाळी अंगावर असलं पातळ रात्री कार्यक्रमाला असायचं आणि तो नियम मी अजूनही पाळते. मी अंगावरचं पातळ बदलून कधीही स्टेजवर जात नाही. एकीकडे स्वतःला जाळीत होते तर दुसरीकडे जनतेला निहाळीत होते. अशी ही माझी जीवनाच्या तारेवरची सर्कस सुरू होती. ही मनाची खरी कसरत होती.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.